नाथाच्या घरची उलटी खून, नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळोनी. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. आजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्यासी गेले. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराशी तेने गिळिले. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. हंडी खादली भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, एका जनार्दनी मार्ग हा उलटा. जो जाणे तो गुरुचा बेटा. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. विठ्ठला विठ्ठला
सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रे जननी देवाचिया नाथाच्या घरची उलटी खून पाण्यासी मोठी लागली तहान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ह्याचा एकट्याचा बेस आणि विको पूर्ण बंद करा. फटफट आवाज येतोय. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत मराठवाड्याच्या मातीमध्ये अवतीर्ण झालेले गोदामातेच्या कुशीमध्ये प्रगट झालेले संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून कूट नावाच्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारूड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याच्या दरबारातलं नवल प्रतिपादन केलेलं आहे. त्याचा आपल्याला यथामती यथावकाश परामर्श पाहायचा आहे. गावकऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 50 वर्ष म्हणजे अर्धशतक त्यांनी गावामध्ये नामसप्ताह चालवला. म्हणून वृद्ध मंडळी, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध या मंडळीनं हे करंडातलं कुंकू जतन करून तरुण पिढीच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि हे सुवासनीचं कुंकू आहे. नामसप्ताह म्हणजे गावाच्या कपाळावरचं कुंकू असतं. आणि जशी सुवासीन कुंकवाला तडजोड करीत नाही, कारण ती आई मेली तरी सुद्धा कुंकू लावते, बाप गेला तरी सुद्धा ती कुंकवाच्या बाबतीत तडजोड करीत नाही. सर्वस्व पणाला लावते आणि स्वतःचा देह सुद्धा समर्पित करण्याच्या तयारीत असते. पण माझ्या कुंकवाच्या धन्याला काही होता कामा नाही, म्हणून तिच्या सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू असतं. तसं गावाचं सौभाग्याचं लेणं म्हणजे नामसप्ताह असतो. आणि कुठल्याच गोष्टीची तडजोड करायची नाही. गावातले मतभेद असतील, कारण घराघरामध्ये मतभेद आहेत, नवरा बायकोमध्ये मतभेद आहेत, गावात मतभेद असतात, पण सगळ्या जणांनी एकत्रित येऊन 50 वर्ष तुम्ही एवढा मोठा सप्ताह चालवला, तुमचं कौतुक करतो मी. आणि हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठेपणानं साजरं केलेलं आहे. महाराज जाता जाता एक गोष्ट सांगतो अत्यंत महत्वाची. तुमच्याबद्दल मला स्वाभिमान वाटतो म्हणून मी बोलतो, कारण मीही तुमच्यासारखाच मराठवाड्याच्या मातीमधला आहे. म्हणून तुमचा मला आनंद वाटतो आणि अंतःकरण भरून येतं. 200 एकर जमीन मुलांनी कमवावी आणि 200 एकर जमीन कमवल्याच्या नंतर पाहुणी एखादी यावी आणि त्या पाहुणीनी म्हणावं की बाई तुमचं केवढं सौभाग्य आहे, 200 एकर जमीन आहे तुम्हाला. असं म्हणल्याबरोबर तिने म्हणावं की मी कमवली नाही, माझ्या वाघानं कमवली. मुलानं कमवलेली असेल तर माझ्या वाघानं कमवली म्हणल्याबरोबर त्या मुलाचं एवढं मोठं काळीज होतं की माझ्या आईनं माझ्या वाघानं कमवली म्हणणारी 100-200 एकर जमीन असेल, पण माझ्या वाघानं कमवली म्हणणारी आई जर पाठीशी असेल तर महाराज त्या जमीन कमवण्याला सुद्धा किंमत असते.
पण माझ्या वागानं कमवलं म्हणणारी आई जर पाठीशी नसेल तर 500 एकर जरी कमवली तरी बायको कधी म्हणत नसती माझ्या वागानं कमवलं म्हणून. तसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 50 वर्ष तुम्ही सप्ताह चालवला आणि यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तुमच्या पाठीशी आईच्या नात्यानं मी उभं राहतो आणि माझ्या वागानं एवढा मोठा सप्ताह केला म्हणून तुमचं वर्णन करतो महाराज. कारण भक्ती करणं हे वागाचं काम आहे महाराज. हो, म्हणून आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर नाग दिवाळी आहे, पंचमी आहे. म्हणून तर आमच्या साधू संतांनी सांगितलं भक्ती करणं हे वागाचं काम आहे. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारे, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हे अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारे, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वागा वागा प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हो प्रेम नगरवारी, भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हो, अहम वागा. भक्ती करणं हे वागाचं काम आहे महाराज. आता त्याला फार मोठे दृष्टांत देत नाही, कारण वागाच्या ठिकाणी 5 गुण असतात. अत्यंत वेग असतो, अत्यंत शक्ती असते, पंजात आणि नखामध्ये अत्यंत बळ असतं. कारण त्या वाघ नखानीच अफजल खानाचा डेडळ पाडलं छत्रपती शिवरायानं. म्हणून वाघाच्या मेलेल्या नखात जर एवढी ताकद आहे तर जिवंत वाघाच्या नखात केवढी ताकद असेल. हो, तसे 5 गुण आहेत महाराज भक्ताच्या ठिकाणी वाघासारखे. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर गावकऱ्यानं हा हो करणारे वाघ आहेत आणि त्या वाघानं वाघाचा मेळा भरवला आणि हे माझ्या पाठीशी सगळे वाघ उभे आहेत महाराज. डरकळ्या फोडणारी एक एक. हो, आणि आमचे हो प्रभाकर महाराज सुराशे तेही रामायणाच्या माध्यमातून डरकळे फोडतात महाराज. आणि ही तुमची डरकळी कुठपर्यंत ऐकायला घेते सांगू का तुम्हाला? तुम्हाला कल्पना नसेल, तुम्हाला वाटतं आमच्या एवढा मंडपापुरताच कार्यक्रम आहे. पण हे समोर जे लाईव्ह प्रसारण होतंय ना, हे अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड, जपान, जर्मनी, इंडोनेशिया, मॉरिशस पर्यंत जात आहे महाराज. महाराष्ट्रामध्ये हो हिसवन मध्ये काय चाललेलं आहे ते आजच्या या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचतंय. इथपर्यंत ही वाघाची डरकळी आहे महाराज. म्हणून हे सगळं काम हो सगळ्या वाघाने केलेलं काम आहे. म्हणून तुमचं कौतुक करतो. तुमच्या पाठीशी मी आशीर्वाद देण्या इतकी तर माझ्याकडे ताकद नाही, पण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुमच्याबद्दलच्या अपेक्षा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत्या करतो. आणि आजचं हे 50वे वर्ष म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुम्ही शेतकरी मंडळी आहात. पेरत असताना पहिल्या खोटानामध्ये जर पेरणं झालं तर 8 तास घेऊन पुढच्या खोटानामध्ये आपण 1 तास लावतो, नंतर सोडतो.
तसं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे शतक महोत्सवी वर्षाची ही महाराज सुरुवात आहे. आणि ही सुरुवात अशा पद्धतीची आहे. आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो आणि पारायण झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीच्या 5 ओव्या वाचतो. तसं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे पुढची पूर्णपणे दिशा दाखवणारा कार्यक्रम आहे. म्हणून हा परिसरातला आणि तुमच्या गावच्या मंडळीचा आजचा हा दिवाळीचा सण आहे. तया श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी, म्हणून ही दिवाळी आहे. आणि खरोखर मला हे दिवे बी लागलेले दिसले महाराज येताना. ही खरी ज्ञानाची दिवाळी आहे. आनंद वाटला. तुमच्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी महाराजांनी गावकऱ्याच्या वतीनं, सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदाराच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं प्रभाकर महाराजांनी माझ्याकरता ही सेवा दिली. जशी घडेल तशी यथामती यथावकाश प्रयत्न करतो. या अभंगावरती लावलेला अर्थ माझा यथार्थच आहे असा दावा नाही, अशी आत्मप्रोडी नाही, असा अहंकार नाही. जे बोलेल ते माझ्या गुरुजींच्या, दुंडा महाराज कंधारकरांच्या कृपा आशीर्वादाचं मला प्राप्त झालेलं तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कण्या वाढतो. त्या बाजरीच्या कण्या जरी असल्या तरी तुळशीच्या पानानं प्रसादाचं रूप येत असतं. तसं माझं कन्यासारखं बोलणं असलं तरी त्यांच्या तुळशीच्या पानानं पवित्र झालेले शब्द तुमच्या ताटात वाढतो. तुम्ही ग्रहण करून घ्याल अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती करतो. शब्दाचं विवेचन करतो. तुमचा वेळ व्यर्थ घालवित नाही आणि फालतू बोलून, पांचट बोलून तुमच्या वेळेमध्ये अपव्यय करीत नाही. विठाला नाथाच्या घरची उलटी खून. नाथाच्या म्हणजे पैठणच्या नाथाच्या घरची नाही बर का. तुम्ही असं म्हणाल की पैठणच्या नाथाच्या घरची उलटी खून आहे. नाही नाही नाही, हा गैरसमज आहे. कारण नाथ शब्दाचा अर्थ आहे स्वामी, नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक, नाथ शब्दाचा अर्थ आहे नियंता, नाथ शब्दाचा कोशामध्ये अर्थ आहे हो जगत चालक, नाथ शब्दाचा अर्थ आहे हो नियंत्रण करणारा, आणि नाथ शब्दाचा अर्थ आहे माया विवर्जित, कुठल्याही प्रकारामध्ये न सापडणारा, त्याला नाथ म्हणतात. नाथ म्हणजे मालक. जगाचा मालक एकच आहे महाराज. सबका मालिक एक है. हो जगाचा मालक तो आहे महाराज. संत स्वतःला कधीच मालक म्हणून घेणार नाहीत. ते मालक आहेत, नाहीत असं नाही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे गोस्वामी. इंद्रियावरती त्यांची मालकी आहे. नव्हे नव्हे जगाचा मालक त्यांच्या सत्तेनं सत्ता हलवतो. एवढे मालक आहेत महाराज ते, पण स्वतःला मालक म्हणून घेत नाहीत. आणि आम्ही मालक नसताना मालक म्हणून घेण्याची हौस आपल्याला भरपूर आहे. आम्ही मालक नाहीत महाराज. आपल्याला खरं म्हणजे खिसा खुळखुळा झाला आणि पैसे आले की घरातली मालकीन आपली मालक म्हणते. पैसे आहेत त्यावरच मालक म्हणते बर का. लक्षपूर्वक ऐका. पैसे तोपर्यंत मालक म्हणते. आणि बाहेरून कुणी जर पाहुणे आले आणि विचारलं की घरात कुणी आहे का, त्यावेळेस ती म्हणते घरात गडी माणूस कुणीच नाही. आता मी प्रश्न विचारतो, गडी कुणाला म्हणते तुमच्याकडं? गडीवर राहतो तेव का? सालदाराला गडी म्हणते. आता हीच पत्नी मालक म्हणतीन, बऱ्याच वेळेस गडी म्हणते. आमच्या घरात गडी माणूस कोणीच नाही. मग आपण तिचे गडी का मालक? ज्याचे त्यांनी विचार करायचा महाराज. हो जास्त वेळ गडीच ना, आणि बिनपगारी गडी आहेत पुन्हा महाराज. साल केला तरी पगार आहे, पण हे तर बिनपगाराचे गडी आहे का नाही. म्हणून आपण मालक नाहीत,
आणि संत तर स्वतःला मालक म्हणूनच घेणार नाहीत, कारण संत दासाचे दास म्हणून घेतील, पण मालकी हक्क घेणार नाहीत. महाराज तुझी ये दासीचा दास करून ठेवा, तुझी ये दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद आशीर्वाद द्यावा, दासीचा दास करूनी ठेवा. हो, दासाचे दास होतील, मालक होणार नाहीत. कधी चुकून सुद्धा मालकी हक्क आपल्याकडे न घेणारे संत, त्याच्यामुळे ते मालक कुणाला म्हणतात, जगाच्या मालकाला मालक म्हणतात. कारण जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 हे अनाथनाथ जनार्दन, अनाथनाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ. जगाचा नाथ मालक आहे महाराज परमात्मा. म्हणून आमचे पैठणचे नाथ महाराज, आता कळणाऱ्या लोकांसाठी बोलतो मी, जगाचा नाथ एकच आहे
आणि जगाचा नाथ एक आहे असं सांगणारा सुद्धा जगाच्या पाठीवर एकच नाथ आहे महाराज. आता हे सगळ्याला नाही झेपायचं, त्याला 4Gचं कार्ड लागतं. आम्ही अनाथ आहोत, संत सनाथ आहेत आणि भगवान परमात्मा एकटाच नाथ आहे. म्हणून नाथाच्या घरला म्हणजे माझ्या मालकाच्या घरला, परमात्म्याच्या घरी तुम्हाला जायचंय का, तर माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुणा येतात. नाथ महाराज सांगतात, माझ्या मालकाच्या घरी, परमात्म्याच्या घरी जायचंय का, मालकाच्या घरच्या उलट्या खुणा येतात. आता ह्या उलट्या खुणा म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो. सध्या 4 ट्रॅकचा जमाना आहे. 4 ट्रॅक म्हणजे चौपदरी रस्ता. आता आपल्या इथून गेलाय अजून हा 2 पदरीच आहे. बाकी ह्याला जोडणारे रस्ते ते सुद्धा चौपदरीच आहेत. तुम्ही म्हणाल महाराज दुसऱ्या बाजूने तुम्ही आले नाहीत का? हो, चौपदरीच आहेत. पण चौपदरी कशाला म्हणायचं, तर जिथं चौ गेलेले पदर आहेत त्याला म्हणायचं चौपदरी. 4-4 पदर उघडे पडलेले त्याला म्हणायचं हा चौपदरी रस्ता आहे. असं आहे. आता हा आपला विकास झाला, हे खूप विकासाची गंगा आली. कारण रस्ता, हो, ज्याच्या गावाला हो रस्ता चांगला आहे तेच गाव रस्त्यात, हो त्यालाच रस आहे, असा आहे. म्हणून ही विकासाची गंगा आली. पण चौपदरी रस्ता आहे, 4-4 पदरात, इकडून 2 पदर, इकडून 2 पदर. आता आपला समृद्धी हायवे तर 6 पदराचा आहे ना महाराज. हो, त्या चौपदरी रस्त्याला मध्ये डिवायडर असतं. मराठीमध्ये रस्ता दुभाजक म्हणतात. आणि मला हो आमच्या प्रभाकर महाराजांच्या घरला जायचे. प्रभाकर महाराजाचं घर वडगावच्या ऐवजी रस्त्याच्या कडेला आहे, चौपदरी रस्त्याच्या. आणि मला त्यांच्या घरी जायचे. माझी 4 व्हीलर गाडी उभी राहिली आणि मी ग्रामस्थाला विचारलं की महाराजांच्या घरी जायचंय, मी कसं जाऊ? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही असं जर नीट गेलात पुढं तर हे डिवायडर म्हणजे हा रस्ता दुभाजक आहे तो 80 किलोमीटर कुठंच फुटलेला नाही. 80 किलोमीटर पुढे जावं लागेल आणि 80 किलोमीटर माघारी यावं लागेल, तेव्हा तुम्ही महाराजाच्या घरी पोहोचताल. 160 किलोमीटरचा फेरा. हो म्हणलं, इतक्याला मी कसा जाऊ? तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना. त्यांनी सांगितलं, सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. काय? काही नाही, तुमची गाडी फक्त रिव्हर्स मध्ये मागं घ्या. 5 फुटावरच डिवायडर फुटलेलं आहे म्हणले. आणि इथून 10 फुटावर 15 फुटावर तर महाराजाचं घर आहे. फक्त पाठीमागून येणाऱ्या वाहनाकडे लक्ष द्या. तुमची गाडी त्याच्यापासून बचली पाहिजे. रिव्हर्स मध्ये गाडी घ्या आणि गाडी पलीकडे घ्या. हो, 15 फुटावरती महाराजाचं घर आहे. 5 फूट मागं घेणं आणि 10 फूट महाराजाचं घर, 15 फुटावर घर आहे. इतकं जवळ आहे. पण समोर गेला तर 160 किलोमीटर तुम्हाला फेरा पडेल. हो, तसं माझ्या परमात्म्याच्या मालकाच्या देवाच्या घरी जायचंय का? जर तुम्ही इंद्रियाच्या वृत्ती जर बहिर्मुख असलेल्या जगामध्ये परमात्मा शोधण्याकरता जर गेलात, 84 लक्ष योनीचा फेरा पडेल पण तुम्हाला देव भेटणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? ही इंद्रिय डोळे अंतर्मुख करावी लागेल आणि मध्ये जर बघितलं, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. परमात्मा आत आहे, अत्यंत जवळ आहे. तुम्हीच परमात्मा आहात. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून लांब जाऊ नका आणि बाहेर शोधू नका. हो, विनाकारण काशीला जाऊन काशी करू नका. तुम्हाला जर देव भेटायचा असं वाटत असेल तर फक्त एका जागेवर बसा, डोळे अंतर्मुख करा. बघा एकदा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पण ध्यानातच, हो ध्यानात घ्या,
ध्यानातच परमात्मा भेटेल, दुसरीकडे भेटणार नाही. म्हणून डोळ्याची वृत्ती अंतर्मुख करा, अत्यंत जवळ आहे ही खून सांगितली महाराज आमची. तुझं आहे तुझं पासे परी तू जागा चुकलाचे, हात वडोनी जागाचे तुझ्या घरच्याने केली. तुझं आहे तुझं पासे परी तू जागा चुकलाचे, हात वडोनी सुंदर प्रमाण दिलं महाराज. तुझी आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलाशी. फक्त जागेचा घोटाळा झाला रे, तुझ्या जवळच आहे. हरणाच्या नाभी कमलात कस्तुरी आहे, पण किलोमीटर हरण पळतं आणि झेंडू फुटून मरतं, पण त्याला कस्तुरी भेटत नाही. तसं देव घेऊनच आपण फिरतो महाराज, पण आपल्याला देव भेटत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. संस्कृत मध्ये नियम आहे, अति सामिप्यात अति दूरत्वात. अति सामिप्यात अति दूरत्वात म्हणजे जे अत्यंत जवळ असतं ते अत्यंत लांब असतं. लाखो किलोमीटरचा चंद्र आम्ही डोळ्यानं पाहू शकतो, लक्षपूर्वक आहे का झोपणारे? लाखो किलोमीटरचा चंद्र आम्ही डोळ्यानं पाहू शकतो, पण डोळ्यातलं काजळच डोळ्याला दिसत नाही. कारण डोळ्यातलं काजळ इतकं जवळ आहे त्या बुबळाच्या, त्याच्यामुळं ते काजळ दिसत नाही. आणि ते काजळ पाहावं असं वाटत असेल तर आरसा जवळ घ्यायचा आणि त्या आरशावर आपली दृष्टी टाकायची, ती दृष्टी माघारी फिरवायची. आरसा दुसरं काही करीत नाही महाराज, फक्त दृष्टी माघारी फिरवतो आणि ती दृष्टी ग्रीवास्त मुखाला विषय करते आणि माग फिरलेली दृष्टी आम्हाला बुबळाचं काजळ दाखवते. काही नाही, फक्त दृष्टी माघारी फिरवायची. हो, एवढंच काम करायचं. किती सोपं आहे. म्हणून देव पाहायला लांब जाण्याची गरज नाही असं नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं. आणि अशा खुना सांगितल्या महाराज, खुना. आता तुम्हाला जड चाललंय, जरा घाटाला गाडी लागल्यासारखी वाटतेय, कारण घाटाला गाडी लागावी, लोड गाडीला आला आणि गिअर फसायला लागला. आता काही काही गिअर झटके मारायला लागलेत असे. त्यांच्यासाठी सांगतो महाराज, नाथ महाराजांनी खुना सांगितल्यात, खुना. कारण संत खुनेनं सांगतात महाराज, खुनेनं परमार्थ करावा. हनुमंतराय, जे रामायण चालू आहे, हनुमंतरायानं रामचंद्र प्रभूकडं सीताशुद्धीची खून मागितली आणि ज्यांनी खून मागितली त्याला सीता मिळाली. ज्यांनी खून मागितली नाही त्यांना सीता मिळाली नाही. तसं श्री गुरुकडून खून घ्यावी म्हणजे शांती किंवा भक्ती प्राप्त होत असते. आणि भक्ती मिळालेल्याची खून श्री गुरुला दाखवावी लागते. म्हणजे सीतेच्या वेणीचा मणी आणून रामाला दाखवावा लागतो. हा गुरुपासून परत शांतीपासून गुरुपर्यंत केलेला प्रवास मारुतीरायचा, पंपा सरोवरापासून अशोकवनापर्यंत आणि अशोकवनापासून पुन्हा पंपा सरोवरापर्यंत केलेला हा खुनीचा परमार्थ आहे महाराज. हा खुनीचा परमार्थ करावा लागतो. हो, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विठेवरी दाविली खून. हो, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवीवरा खून बाणली कैसी. ज्ञानदेव म्हणे जाणी जे हे खुनी भेटती पंढरी राणे, शकून सांगे परमार्थ खुने न करावा. आता हे कळण्यासाठी संसार सुद्धा खुनी न करावा महाराज. म्हणून जुन्या काळामध्ये नवरा बायको 4-4 लेकर होईपर्यंत एकमेकाला बोलत नसत महाराज.
4 लेकरं होईपर्यंत. कारण घर बारीक असायचं, 5-6 जण भाऊ असायचे, त्याच्यामुळे त्या पती पत्नीला एकमेकाला बोलायला चान्सच मिळत नस. हो, त्यांनी नुसतं एकमेकाकडे पाहायचं. आणि मग मोठ्या माणसा देखता बोलाव तर पांचटपणा होतो, लहान लेकरा देखता बोलाव तर त्याला सवय लागते. म्हणून मर्यादेनं संसार करणारे जे होते ते मग बोलत नसत, ते खुना करायचे. हो, त्यांनी तिला खुनवायचं. ही भवई वरी करायची, तोंड असं मिटायचं. हो, ते असं करायचं. हो, डाव्या बाजून असं खुनवायचं तिला. आणि तिला खुनविलं की तिने बी उजवी नागपुडी वरी करायची अशी, आणि हे भवई खाली करायचे. असं असं करायचं. गबासा म्हणायचं. मग त्याला राग आला की त्यांनी असं हात पुढं करायचा, नुसते होट हलवायचं, थोबाडच पुढे म्हणत असं करायचं असं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची, असं करायचं. असं करून हे नाक इकडून घेऊन असं फिरवायचं असं. हो, आणि डोळे फिरवायचे असं करायचं. आणि मग ह्याला कळायचं की हिला राग आलाय म्हणून. आता हे जुने लोक सगळे हसले बघा. त्यांना वाटलं महाराजांनी आपला जुना खेळ तर ओळखीला राव, म्हणून जुने लोक सगळे हसले. पण नवीन काय हसले नाहीत बाबा. कारण नवीन मध्ये आता खुनाच राहिल्या नाहीत. आता लग्नाच्या अगोदर आय लव्ह यू आहे, ते कशाच्या खुनान कशाचं काय महाराज आता. हो, आंतरपाठ धरूस तर दम खात नाहीत महाराज ते. हो, आंतरपाठ धरूस तर. जर एखाद्या खोडकर माणसाने आंतरपाठ असा वरी धरला ना तर त्यांना तितकाच दम निघत नाही. हो, ते मंगलाष्टक म्हणणारे बी तसेच असतात महाराज. हो, खरं ते सांगते तर जुन्या काळातले. आता असलं मंगलाष्टक म्हणू नये. दृष्टा दृष्ट वधूवरा न करता, दोघे करावी उभी. आता त्यांची दृष्ट व्हायची राहिलेली असते. होय, लग्नाच्या अगोदर त्यांनी काय काम केलेले असते. हो, एक नाही. हो, एकमेकाला बाशिंगातून. हो, आणि मंडपाच्या बाहेरूनच हाताला हात धरून आलेले असते. हो, एका मुलीला विचारलं, ताई तू नवरदेवाला हाताला धरून का आणलं? तिने सांगितलं, महाराज जेव्हापासून रामदास स्वामी पळाले तेव्हापासून विश्वासच राहिला नाही यांचा. हे असंच गिराईक धरून आणावं लागतं, फेरफार करून सोडून द्यावं लागतं म्हणले. असं म्हणून त्या नवरदेवाला दम निघत नाही. चौरंग मुळातच उंच असून सुद्धा ते चौरंगावून टाचावर करून बघत असत. पाहिन श्रीमुख आवडीने. हो, त्याचा खेळ निराळाच असतो महाराज. असा पण जुन्या काळामध्ये संसारात खुना होत्या राजा. खुना गोड सांगतो मी तुम्हाला, खुनेचा संसार प्रेमाचा संसार होता महाराज. म्हणून पत्नीला जर महाराज सकाळच्या प्रहरी उठायचं आणि त्यांनी मोठ हाकायला जायचं, आणि माझे मालक शेतात गेलेत म्हणून 2-2 स्त्रियाला जातं वाढणार नाही, भूतासारखं ताकद घेऊन तिनं जातं वाढायचं. कारण माझ्या मालकाची मला न्याहारी घेऊन जायचं. आणि मग ते जातं वाढायचं. 8 सकाळी दिवस उगवायला भाजी भाकरी करून ती न्याहारी घेऊन जायची. आणि अशी पांदीतून खोलगट भागातून हिरवगार लुगडं नेसलेली पत्नी त्यांनी पाहिली लांबून की 2 तासाचाच वियोग महाराज. पण जशी मोठ पाण्यानं रिचवते तसं डोळ्यातून प्रेमाचे अश्रू व्हायचे त्यांच्या. ह्याला प्रेम म्हणतात महाराज. आणि तिने बी याच्या गळ्यातली ठवळ्याची पवळ्याची ललकारी ऐकली की तिचे कान तृप्त व्हायचे. आणि मग धावावरती बैल सोडले, जेवायला बसले की तिनं पुढं बसायचं नाही महाराज. हो, असा पदर करायचा आणि अशी बाजू घ्यायची इकडं. आणि त्यांनी जेवायला बसल्याच्या नंतर बाकीची मंडळी जेवायला बसल्यावर त्याच्या ताटात जर भाजी कमी पडली तर त्यांनी नुसतं वाटीला असं वाजविलं की तिनं भाजी द्यायची. त्यांनी भाजी कधी मागितली, हिनं भाजी कशी दिली
लोकाला कळत सुद्धा नसत. हा खुणेचा परमार्थ, खुणेचा संसार आहे महाराज. आणि मग त्याला बायकोनं वाढलेल्या भाजीचा आनंद वाटायचा. ती भाजी कशी का व्हायना पण तिनं वाढलेली म्हणून आनंद व्हायचा त्याला. आणि तिला सुद्धा मी मालकाने मला भाजी वाढली मागितली म्हणून खुनीनं म्हणून तिला आनंद ओसंडून व्हायचा. याला प्रेम म्हणतात. आता प्रेम राहिलं नाही, आता वासना आहे, वासना आणि कातड्याचं आकर्षण राहिलं आणि त्याच्यामध्ये वासना दडलेली आहे, प्रेम नाही. म्हणून खुनेनं परमार्थ आणि खुनेनं संसार दोन्हीही गोष्टी खुनेच्या असाव्यात. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी तुम्ही चुकून दुसरीकडे जाऊ नये, परमात्म्याच्याच घरी पोहोचला पाहिजे. तर याच देहामध्ये याच डोळ्यानं तुम्हाला जीवनमुक्ती मिळाली पाहिजे याची तळमळ असल्यामुळं माझ्या नाथ महाराजांनी महाराष्ट्रातल्या लोकांची भुलवण होऊ नये आणि चुकून दुसरीकडे जाऊन त्याला फेरा पडू नये म्हणून खून सांगितली. ती खून अभंगाच्या पहिल्या नाथाच्या घरचे उलटेच खून, नाथाच्या घरचे उलटे खून, नाथाच्या घरचे उलटे खून, नाथाच्या घरची उलटी खून, माझ्या मालकाच्या घरची उलटी खून आहे असं नाथ महाराजांनी आपल्याला प्रतिपादन केलं. बरं, देवानं तरी आमच्याशी उलट का वागावं? आम्ही जर त्याचे भक्त आहोत, आम्ही त्यांची जर विभूती आहोत, आम्ही त्यांचे जर अंश आहोत, तर त्यानं का उलट वागावं? तो सांगतो ना, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठी षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. तो जर त्याचा आम्ही अंश आहोत, बापानं मुलाला फसवायची काय गरज आहे? देवाने असं आमच्याशी उलट का वागावं? महाराज खरं सांगतो तुम्हाला, देव उलटा वागत नाही, पण त्याची जी
अघटित घटना पटीयशी माया, सताहून विलक्षण अनिर्वचनीयम तन मिथ्या, अशी असलेली जी माया आहे त्या मायेनं खेळ उलटे बनवलेत महाराज. तुम्हाला जास्त वेदांत सांगत नाही, थोडक्यामध्ये इशारा करतो. इशारा, त्या मायेनं खेळ उलटे बनवलेत महाराज. कारण माया ही आमच्या नाथ महाराजांना तिला कोलाटणीची उपमा दिली महाराज. हो, कोलाटीन जशी उडी मारते ना, अशी उलटी उडी मारते, नाही उलटीत पुन्हा सुलटी. हो, तस ही उडी मारते, उलट्या उड्या मारते, उलट्या. हो, प्रपंचाचा रोविला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू तियेचे बाळू, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. तिनं एवढा खेळ केला महाराज. हो, उद्यालक नावाचे महर्षी होते. उपनिषदातली गोष्ट सांगतो. त्या उद्यालक महर्षीचं लग्न झालं आणि त्यांना बायकोच उलटी मिळाली. म्हणजे पंजे पाठीमाग होते, डोळ्याच्या पापण्या अशा वरी होत्या, अशी नाही बर. उलटी मिळाली म्हणजे ह्यांनी तिला भाजी भाकर मागितली की ती त्या दिवशी पुरणपोळी द्यायची. यांनी तिला हो श्रीखंड बासुंदी मागितली की तिने ठेसा आणि टप्पू असा रांजणाच्या काटासारखा भाकरा. आणि कंपासच्या करकोटक प्रमाणे कुठंच गोल आलेला नाही, भारताच्या नकाशासारखा असा. कन्याकुमारीचं टोक जरा पातळ, हिमालय जरा जाड. आसामचं तिकडं जरशी थोडं ठोकर झालेली आणि कच्छचं आखात सगळं हिरवगार. आणि मध्ये प्रमुख महानगराचं ठिगळ पडलेलं दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, असा जाड भाकरा रांजण्यासारखा आणि तो ठेसा. त्याच्यामुळे हे उद्यालक महर्षी त्रासून गेले आणि असे क्रस झाले, वाळून गेले. मित्राची भेट झाल्यावर त्यांनी सांगितलं, असं वाळून कार्य केला? कारण लग्न झाल्यावर सुटायला पाहिजे होता. सुटायला म्हणजे झेलमधून नाही, सुटायला पाहिजे म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या भाषेत असं सुटायला पाहिजे होतं. ह्याला सुटणं म्हणतात महाराज. असा सुटायला पाहिजे होता, असा वाळून कस काय गेला? लग्न झाल्यावर असं वाळून. काही वेळेस मला एक जणांनी विचारलं, म्हणले महाराज महिला मंडळीचं लग्न झालं कशावर वळकाव? म्हणलं काळी पोत गळ्यात असल्यावर, मंगळसूत्र असल्यावर वळकाव यांचं लग्न झालंय म्हणून. मग म्हणले पुरुषाचं लग्न झालं हे कशावर वळकाव? आता हे काय महाराजाला विचारायचा प्रश्न नाहीये, पण त्यांनी विचारला. म्हशीचं दुखायला लागलं खालीलं इंजेक्शन. त्यांनी विचारलं पुरुषाचं लग्न झालं कशावर वळकाव? मी म्हणलं गाल फड बसल्यावर वळकाव, कशाने वळकाव? ते असं क्रस झालं, वाळून गेलं. आणि गेल्यानंतर मित्रांना विचारलं का वाळलास? त्यांनी सांगितलं बायको उलटी मिळाली. म्हणले कस काय? म्हणले मी तिला भाजी भाकरी मागितली की पुरणपोळी देते, माझ्या विरुद्धच वागते. त्यांनी सांगितलं त्याला संसार म्हणते. ऍडजस्टमेंट असते, ऍडजस्टमेंट, तडजोड. तुला तडजोड येते का? म्हणले कशी? अरे तुला पुरणपोळी खायची असली तर चटणी भाकर माग ना, पुरणपोळी येईन तुझ्या ताटामध्ये. ती उलट वागती तर तू उलट बोलायचं, त्याच्याशिवाय ती सवाशी व्हायची नाही. तिला सवास करायचं असेल तर तूच उलट बोलायचं. आणि त्याने दुसऱ्या दिवसापासून उलट बोलायला सुरुवात केल्यावर झालं त्याच्या मनासारखं, आणि झाला सुटला तो असा मस्त पैकी. पक्ष पंधरवडा होता, पितराची तिथी होती, बापाचं तर्पण केलं. आणि तर्पण केल्याच्या नंतर जे हवीर द्रव्य होतं उरलेलं ते पाण्यात नेऊन टाकावं लागतं. बायकोला सांगितलं बरं का ग, हे जे उरलेलं हवीर द्रव्य ते उकांड्यावर नेऊन टाक. उकांड्यावर नेऊन टाक म्हणल्या बरोबर ती म्हणली हो पाण्यात टाकीन. करून देवी पुन्हा पाण्यात टाकीन, उकांड्यावर नेऊन टाक. आणि ह्यांना पाण्यातच टाकायला व्हायचं होतं, पण हे उलट बोलल्यामुळं बर 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 आत्ताच नको टाकू, थोड्या वेळाने टाकू. कामच टाकून दिलं, पहिलं उचललं तिने महाराज. कारण ह्याच्या विरोधात वागायचंय ना. उचललं तसं घेऊन गेली आणि नदीला पाणी आलेलं होतं. गुडघ्या इतक्या पाण्यात गेल्यावर ती टाकणार
की ह्याने सांगितलं टाक टाक तिथंच टाक. आता ती टाकील का? गुडघ्या इतक्या पाण्यात टाक म्हणल्यावर ती महाराज कमरा इतक्या पाण्यात गेली. आणि ह्याच्या विरोधात वागायचंय ना. हो, कमरा इतक्या पाण्यात गेल्यानंतर टाकणार की त्यांनी सांगितलं अगं पुढं जाऊ नको. गेली महाराज. गळे इतक्या पाण्यात गेली. अगं त्याच्या पुढे जाऊ नकोस, टाक तिथंच. गेली ना महाराज पलीकडं आणि पूर्ण बुडाली. बुडाल्याच्या नंतर मग ह्यांनी विचार केला, जिकडं नदीचा उगम होता तिकडं पळायला लागले. मध्ये मित्र भेटला, म्हणले कुणीकडे कामून पळायला लागले, घामाघूम झाले. नाही म्हणले आमची बायको बुडाली राव. म्हणले कुठं? म्हणले खालच्या उताराला. आणि तुम्ही खालच्या उताराला बुडाली, वरच्या उताराला तुम्ही वरी कस काय पळायला लागले? तेव्हा म्हणला इतकी हटवती होती, मेल्यावर सुद्धा खाली वाहून जायची नाही. म्हणला ती उगमाकडच जाईल असं मला माहितीये, म्हणून 13वा कधी घालावं म्हणून कळलं पाहिजे, म्हणून जाऊनच येतो. कंटाळा करीत नाही. न जाणो तिकडच उगवली तर काय करायचं. तशी ही माया, त्या मायेनं जगताचे खेळ उलटे केलेत महाराज. पहिला खेळ उलटा कोणता केला? मनुष्य नावाचा प्राणीच उलटा बनवला. ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, आणि गीतेचा 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक वाचा. काय म्हणतात भगवान परमात्मा? ऊर्ध्व मूलम अधः शाखा, वरती मुळ्या आणि खाली फांद्या. हे मनुष्य नावाचं झाडच उलट बनविलं महाराज. आपण माणसं नाही, झाड आहे झाड. आता हे पारमार्थिक लोकाला हे झाड आहे कळत नाही, पण देवऋषाला कळतं ना हे झाड आहे म्हणून. हो, लोक म्हणतात ना झाडाला तसदी देऊ नका. हो, आणि मोकळी आई खेळू द्या जरा चांगली अशी. हे झाड आहे महाराज, झाड. आणि हे पाय म्हणजे दुबळक आहे, दुबळक असं. हे पाय म्हणजे काय? झाडाचं दुबळक आहे. आणि डोक्यात आपल्या मुळ्या येतात. हो, तुम्ही पोस्टमार्टम बघा, डोक्याचं पोस्टमार्टम केलं तर मध्ये मज्जारज्जू आणि मज्जातंतू असतात, बारीक 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 बारीक. जीवशास्त्र वाचा, त्याला इंग्लिश मध्ये बायोलॉजी म्हणतात. आणि त्या बायोलॉजी मध्ये अॅनाटॉमी शास्त्र असतं, MBBS च्या पहिल्या वर्षाला शिकवणार. ते अॅनाटॉमी वाचा, तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीला 5 प्रदक्षिणा येते आणि इतक्या बारीक बारीक तंतू आहेत महाराज. ह्या मुळ्या आहेत, मुळ्या डोक्यात. आपल्या डोक्यात मुळ्या आहेत आणि देवानं या मुळ्याला पार बांधलेला आहे. हे डोकं पार बांधलेलं आहे असं. हो, म्हणून डोक्यात मुळ्या आहेत आणि खाली हे फांद्या आहेत अशा. आणि हे हात म्हणजे पान आहेत, पानं. आणि हे इथून इथपर्यंत देठ आहे. तुम्ही लोक म्हणता तुम्हाला कीर्तन दिलं म्हणून तुम्ही कंबर बांधे, काही गप्पा कशा आणता? इतक्या लांबीचं कुठं देठ असतं होय? हो असतं ना. त्या आळूच्या पानाला नसतं का काय इतक्या लांबीचं देठ? हो, आळू म्हणजे चिमकुऱ्याचे पानं, पोथीचे पानं. तुमच्याकडे काय म्हणते ते? हा, आता म्हणजे जरा थोडस हे पान उचलल्यावर कळलं की पोथीचे पान आहेत म्हणून. हो, त्याला आळू म्हणतात, काही भागात पोथी म्हणतात, काही भागात त्याला. इतक्या लांबीचं हे नळगंड आहे महाराज हे असं. हो, इतक्या लांबीचे पान आहेत हे. म्हणून हा मनुष्य नावाचा, म्हणून तर माणूस जर उन्मत्त चालायला लागला तर लोक म्हणते शेंड्यावर चालू नको जास्त. हो, पायावर म्हणजे शेंड्यावर. मनुष्य नावाचं झाडच उलट बनवलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दुजोरा दिला महाराज. आहा कटा उखटे यह लोकीचे किंवा मृत्यू लोकीचे उभराटे, अर्जुना तू अवचटे जन्मलासी येथ. हो, या मृत्यू लोकातलं सगळं उलट आहे महाराज, उलट. म्हणून आम्ही उलटे माणसं असल्यामुळं आम्हाला उलट बोलल्याशिवाय आम्ही सवास होत नाहीत. म्हणून नाथ महाराज उलट बोलतात. आम्ही उलटे. बघा आपली भाषाच कशी उलटी येते. तुम्हाला कळण्यासाठी सांगतो, जास्त तुमच्या डोक्याला ताण देत नाही. घरामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर घर मालकीन म्हणते पाहुण्याला बसा, चहा टाकलाय. टाकलेला चहा पिता येतो का? नाही, जसं खरकट टाकलं, जसा कचरा उचलून टाकला, तसा ती म्हणती चहा टाकलाय, बसा. ते म्हणतो नसला टाकला तर टाकू नका.
ती म्हणते टाकला. आता दोनदा टाकला म्हणल्यावर फेकूनच दिला ना. मग हे सवास बोलणं का उलट बोलणं? पण आपल्याला सवास वाटतं महाराज, कारण आपण उलटेत म्हणून. ते म्हणतो कशाला टाकला हो, कंठापर्यंत चहा आला, खूप ऍसिडिटी होते, नको होता चहा. ती म्हणते जास्त नाही, एक घोट घेऊन जा. आता घेऊन जा का पिऊन जा? नाही, तुमच्याकडे कसं आहे, आणि तिनं घेऊन जा म्हणल्यावर ह्यांनी म्हणायला पाहिजे पातेलं घेऊन येतो, कारण तोंडात कसा नेता येईल, त्याला भांड पाहिजे ना काहीतरी. हो, पातेलं वाटी काहीतरी घेऊन येतो मग घेऊन जातो. पण ती काय म्हणते, एक घोट घेऊन जा. ते म्हणतो बरं जाऊ द्या, पटकन आटपा, मला वेळ नाही. ती म्हणते झाला. हो, रेंज आली बर का. आता झाला म्हणल्यावर संपला का काय झाला? आणि ती एकदा म्हणत नाही झाला. आता यांनी बसाव का उठाव खरं म्हणजे? हो, अहो संपला ना, झाला म्हणल्यावर बसायला पाहिजे, नाही उठायला पाहिजे. आणि चहा आला आणि तो चहा पित असताना तितक्यात घर मालक आले. हे चहा पिता लगेच राम श्याम कायजी, गुड मॉर्निंग काय व्हायची ती त्यांची झाली. झाल्याबरोबर त्या घर मालकानं सांगितलं, आता नुसत्या चहावर जायचं नाही. हे म्हणला मी येताना मोटरसायकलवर आलो आणि हे म्हणतो चहावर जायचं नाही. आणि चहावर कोण पळत महाराज? आणि तो काय म्हणतो, नुसत्या चहावर जायचं नाही. त्यांनी वरती बघितलं मग म्हणला कसं जायचं? तो म्हणला जेवण करूनच जायचं. तो म्हणला तुमच्या घरात कुणी जेवण करणार नाही का? अहो जेवण करणाऱ्या महिला असते तर खाणारे आपण असतो ना. आणि तो काय म्हणला, जेवण करून जायचं म्हणल्यावर महिला मंडळीने करायचं असतं, आपण खायचं असतं. हो, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जेवण खाऊन जा. पण तो काय म्हणला, जेवण करून जा. तो म्हणला तुमच्या घरात कुणी करणार नाही का? आणि आहे म्हणले. मग बायकोला सांगितलं पटकन आटप म्हणल्या बरोबर. ती बी महाराज जुन्या काळातली नव्हती, MA झालेली, आणि एका यमाला आटपायसारखी नव्हती ती. हो, कारण जुन्या काळातल्या महिला मंडळीला ते सरपण आणायचं, मग त्याच्यावर राखेल टाकायचं, मग काड्याच्या पेटीने पेटवायचं, मग फुंकायचं, मग त्याचा धूर, मग नंतर तवा तापायचा, नंतर सुरुवात व्हायची. खूप वेळ लागायचा. आता तसं नाही महाराज. हो, आता काही गरजच राहिलेली नाही तशी काही. हो, तिनं सांगितलं मी MA झालेली ना, आत्ताच अन्नपूर्णेचं पुस्तक आणलेलं आहे. एका 2 मिनिटात तर स्वयंपाक करते, तुम्ही गप्पा मारा. आता गप्पा हे काय मारण्याचा विषय का? हे काय डासन ढेक नाहीत का काय? ती म्हणली तुम्ही गप्पा मारा, मी स्वयंपाक करते. महाराज आता स्वयंपाक करण्याची एवढी तयारी, इतका लवकर स्वयंपाक होतो? हो, अहो घरामध्ये जर कदाचित पीठ नसलं ना गव्हाचं, तर चक्कीत पीठ टाकायचं, बटन दाबलं की त्याचं पीठ दळून पुढं लगेच त्या दळलेल्या पिठात फवारा येतो पाण्याचा. आणि फवारा आला की त्याची लगेच कणिक तिंबली जाते. आणि कणिक तिंबली की त्याचे पावसाराचे गोळे असे बाहेर पडत येतात. आणि लाटून झेरॉक्सच्या आवृत्त्या निघाल्यासारख्या अशा आवृत्त्या निघतात. हो, पूर्णपणे. हो, आणि ते बी फुगलेल्या चपात्या. खाणाऱ्याला फुगायची गरज नाही. अशा फुगलेल्या चपात्या एका मिनिटामध्ये 13 चपात्या तयार होतात. आणि माझं खोटं असलं तर जलाराम बाबाची आळंदीला जाऊन बघा, नाही तर गजानन बाबा तुम्हाला जवळ आहे तिथं जाऊन बघा. एका मिनिटात 13 चपात्या सुंदर. हो, इतका स्वयंपाक लवकर होतो. आता इथपर्यंत प्रगती झाली, पण याच्या पुढे प्रगती होऊ नये असं मला वाटतं. काय प्रगती? इकडून चपात्या एका मिनिटामध्ये 13 चपात्या, आणि तिकडून सगळा भाजीपाला एक खट्या टाकला की त्या गरम ह्याच्यावरती ओव्हन वरती
असं गरम होऊन लगेचच तिकडची भाजी इकडच्या चपात्या त्या दोन्हीचा गाळ होऊ नये असं. आणि मालकाने जेवायला वाढ म्हणलं की तिने तो गाळ नरसळ धरायचं वरून वाटायचं असं. नाही, इतकी प्रगती होऊ नये असं मला वाटतं. हो, म्हणून तिनं सांगितलं स्वयंपाक 2 मिनिटात करते, गप्पा मारा. आणि एवढा मनेपर्यंत तर तिनं आरोळी दिली. हो, ताट वाढले. ताट वाढत असतेत का? आणि इंच इंच ताट वाढले तर जेवणाऱ्यांनी कसं जेवायचं? हो, पुन्हा ती म्हणली ताट वाढले, ताटावर बसा. काय म्हणली ती? ताटावर बसा. आता जर तिखट वरण असेल तर काय करायचं महाराज? आणि पाहुण्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद नरी नसला येत आणि मूळ वेद असेल तर येत असेल तर पाहुण्यानं काय करायचं महाराज? ती म्हणली ताटावर बसा. आता हे खरंय का मी बोलतो? आणि तितक्यात नातू रडत आला. म्हणले कशा करता रडतोय? काय नाही, ताटात बसायचं म्हणतो. घ्या ताटात त्याला. आता तो काय पदार्थ होय चाटून खायचा असा काय? हो, नाताला कुठं ताटात घेत असते होय? हो, ताटात. म्हणजे किती उलट आहे महाराज, ही भाषा उलटी आहे आपली. कारण भाषा उलटी, वागणं उलट, वर्तन उलट, आपण उलटी आहोत. म्हणून त्याच्या करता उलट्या लोकाला सवास करण्याकरता उलट बोलावं लागतं. म्हणून नाथ महाराज यह लोकांमध्ये उलट बोलले महाराज. म्हणून नाथाच्या घरची उलटी खून, माझ्या मालकाच्या घरची उलटी खून आहे. आणि या मायेनं सगळे खेळ उलटे बनवले महाराज. आणि अत्यंत जवळ असल्यामुळं परमात्मा आम्हाला भेटत नाही. दृष्टांत सांगतो तुम्हाला खूप सुंदर तऱ्हेचा. एक माणूस दिल्लीला निघाला. कशासाठी निघाला? तर सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती. आणि सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची फीस म्हणजे एका मिनिटाला 10-10 लाख रुपये फीस असते महाराज. एका मिनिटाला, त्याला हेरिंग म्हणतात. आणि एका हेरिंगला 3 मिनिट बोलले तर 30 लाख रुपये असते. एका 3 मिनिट. आणि 3 मिनिटामध्ये जास्त केस चालली समजायचं, ती एकाच मिनिटामध्ये पाहून फेकून दिली जाते. हो, एका दिवसाला 15-20 हजार केसच्या फाईल बाजूला काढल्या जातात. आणि आपल्याकडे अशा नुसत्या दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये 40 लाख फाईल पडून आहेत महाराज. 40 लाख न्यायासाठी. म्हणून एका मिनिटाला हेरिंग करून ती फाईल फेकून द्यायची. आणि 10-10 लाख रुपये. आणि ते पैसे द्यायचे, पण ऑनलाईन द्यायचे नाही, फोन पे द्यायचे नाहीत. कारण तिकडं वकील साहेबाला त्याचा टॅक्स लागतो. म्हणून नगदी द्यायचे. म्हणून एका माणसानं नगदी पैसे घेऊन निघाला. आणि आपल्या जालन्याच्या रेल्वेमध्ये हो बसला तो सचखंड एक्सप्रेस. विठला विठला बसला. आणि बसल्यानंतर 10 लाख रुपये त्याच्याकडे होते. आणि एका चोरानं हेरगिरी केली आणि 10 लाख रुपये ह्याचे लुबाडायचे. म्हणून हेरगिरी करणार नोटाचे नंबर सुद्धा सांगितले, ह्याच्याकडे 10 लाख रुपये. चोरानं इतकी बनावपणा केला की अर्जंट तिकीट काढलं. आणि दुसऱ्या डब्यात त्याला तिकीट मिळालं तर तिथलच्या माणसाला, हो इथला माणूस होता, त्याला 15,000 रुपये दिले. आणि सांगितलं तिकडच्या माझ्या जागेवर बस, मी इथं बसतो. इतकी योजना केली. आणि तिथं येऊन बसला चोर. पुढच्या सीटावर चोर आणि ह्या सीटावर तो 10 लाख रुपये घेतलेला माणूस. आणि प्रवास सुरू झाल्याच्या नंतर इटारसीच्या पुढे निघाल्याच्या नंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळी दिवस मावळता मावळता ह्या माणसाने पैसे घेऊन जाणार आणि 500ची नोट त्या बंडल मध्ये काढली. 2 जणांना चहा नाश्ता बोलवला. आणि त्याने ते बंडल पाहिल्याबरोबर खुश झाला. म्हणला काम झालं म्हणला. आनंदित झाला चोर. आणि संध्याकाळच्या 8 वाजता चोर झोपी गेला.
झोपी गेल्याच्या नंतर ह्या माणसाने काय केलं की ह्याच्या पिशवीतले पैसे काढले आणि चोराच्या पिशवीत ठेवले आणि तो माणूस झोपी गेला. चोर 12 वाजता उठला आणि ह्याची पिशवी चापायला लागला तर पैसेच नाही. काय भानगड हो म्हणला. मी आता बंडल पाहिलं म्हणला. रात्रभर चापलं त्यांनी पण काहीच नाही. 5च्या टाइमला कटाळून झोपला आणि चोर झोपी गेला की ह्याने त्याच्या खिशातले पिशवीतले पैसे काढले आणि आपल्या पिशवीत ठेवले. 8 वाजता चोराला उठवलं. उठा म्हणले कव्हार झोपता आणि लगेच 500ची नोट काढली आणि दोघाला नाश्ता. त्याचे तर चांदीचे डोळे झाले म्हणला. ह्या पिशवीत रात्रभर चापलंय म्हणला मी. पण पैसे तर इथं नाही तर मला दिसले ना आत्ता कुठून आले. काय माणूस आहे म्हणला. असं नक्षकांत निहाळलं त्याने. जाऊ द्या म्हणलं अजून एक रात्र आहे. गोड बोलून 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 महाराज आग्र्याच्या पुढे गाडी निघाली की 8 वाजता चोर झोपला. हो ह्यांनी आपल्या पिशवीतले पैसे काढले चोराच्या पिशवीत ठेवले आणि 12 वाजता चोर उठला आणि ह्यो झोपी गेला निवांत. त्याने पाहिलं चापून तर पिशवीत पैसेच नाही. काय कमाल आहे म्हणला. काय जादू येते का काय माणसाला. पैसे उडविले कसे ह्याने. खूप शोधलं काही सापडाना. सरते शेवटी कटाळा 4 वाजता चोर झोपी गेला. ह्याने त्याच्या पिशवीतले पैसे काढले ना आपल्या पिशवीत ठेवले आणि दिल्ली जवळ आल्यानंतर हो यांनी सांगितलं उठा आता उठा कार झोपायचे. उठला की ह्यांनी लगेच बंडल काढले. त्याच्यातली 500ची नोट कोरीखट काढली. दोघाला नाश्ता. हो चंद्राचे जसे पांढरे डोळे दिसते तसे त्याचे पांढरे डोळे दिसायला लागले. काय कमाल आहे म्हणला. एवढ्याल्या नोटा आणि मी प्रत्यक्षात दिवसा पाहतोय रात्रीच्याला गायब कुठं होत्या. भानगड काय. दिल्लीमध्ये उतरल्यानंतर त्या चोराने त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं हे माझे 25,000 रुपये तुम्हाला बक्षीस. म्हणला कशासाठी बक्षीस. नाही म्हणला मी चोर आहे म्हणला आणि तुमचा पाठलाग केला. त्याने सांगितलं तू दिल्लीत आल्यावर स्वतःला चोर म्हणून घेतोस. मी तर तुला जालन्यातच ओळखीलं की तू चोर आहेस म्हणून. मी तुला तिथंच ओळखीलं. तू काय आत्ता मला सांगायला लागला का. बापरे माझ्यापेक्षा गिराईक भारी राव म्हणला. पण म्हणला हे 25,000 रुपये तुम्ही पैसे कुठं ठेवले तेवढं सांगा. त्यांनी सांगितलं पर्सनल कामामध्ये कोणी लक्ष देत नसते म्हणले. माझा तो वैयक्तिक कार्यक्रम आहे तुम्ही त्याच्यात विचार करू नका. तुम्हाला मी 50,000 रुपये देतो पण मी कुठं ठेवले हे सांगणार नाही. तो म्हणला मी तुम्हाला 50,000 देतो पण ते पैसे कुठं ठेवले मला शिक्षण तरी मिळेल पुढच्या टाइमला. खरं सांगा त्यांनी 50,000 रुपये घेतले आणि सांगितलं अरे बाबा ज्या टाइमला तू झोपत होतास त्या टाइमला तुझ्या पिशवीत उशाला तुझ्या पैसे ठेवीत होतो मी. माझ्या उशाला. अरे तुझ्याकडे चापायची गरजच नाही ना. माझ्या उशाला पैसे होते. किती गाढव आहे मी. तसं परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. अरे उशाला परमात्मा आहे राजा हो. आणि कुठं काशीला गयेला प्रयागराजला जाता आणि तिकडे जाऊन काशी करता आणि तिथून आल्यावर माउंद घालता. पठ्ठ्यानं इतके देव केले. अरे देव तुमच्या जवळ आहे हो. पानी मो मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हसी. ज्ञान बिना प्राणी भटकत है कहा मथुरा कहा काशी. पानी मो मीन प्यासी मोहे सुन सुनावत हसी. वेडा झालास का. देव तुझ्या जवळ आहे म्हणून माझ्या नाथ महाराजांनी नाथाच्या घराची उलटी खून. 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 नाथाच्या घराची
आता पाण्याला कुठं तहान लागल का हो महाराज? आणि पाण्याला तहान लागल्यावर पाणी पाणी कुठं पी? जाता जाता सांगतो महाराज, संत वाङ्मय सरळ सरळ अर्थाचं नसतं. कुठे संत वाङ्मयाला व्यंजनार्थ असतो, कुठे मतितार्थ असतो, कुठे रूढार्थ असतो, कुठे यौगिक अर्थ असतो, कुठे तात्पर्यार्थ असतो, कुठे गोश्वारार्थ असतो, कुठे ध्वन्यार्थ असतो, कुठे संकेतार्थ असतो, कुठे लक्षार्थ असतो, कुठे लक्षार्थ असतो, कुठे जहद लक्षण असते, भागत्याग लक्षण असते, लक्षित लक्षण असते, षडलिंग असतात, विभक्ती असते, प्रत्यय असतो, समास असतो, संधी असतो, विग्रह असतो, अन्वय असतो, व्यतिरेक असतो. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एवढे अर्थ लावून अर्थ काढावा लागत असतो. हो, काळ्या बोर्डावरती खडूनी पायात बुटाड घालून धाब्यावर जेवल्यानंतर पसायदान कळत नसतं. कळत असलं तर हो, संत वाङ्मय, संताची कृपा व्हावी लागते, गुरुची कृपा व्हावी लागते, आत्मकृपा व्हावी लागते, ईश्वराची कृपा व्हावी लागते. त्यावेळेस महाराज अभंगाचे अर्थ कळत असतात. हो, धाब्यावरती जेवून अभंगाचा अर्थ कळत नाही. म्हणून एका माणसाला विचारलं, पसायदान सांगता का मला अर्थ? त्यांनी माझं धोतर पाहिल्यानंतर सांगितलं, तुमच्यासारख्या अडाणी माणसाला मी पसायदान काय सांगावं? मी विद्यापीठात शिकवणार आहे. म्हणलं सर तसं नाहीये, पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुमचं उगं समजा पसायदान तुम्ही जवळजवळ 5वीच्या वर्गापासून MA PhD होईपर्यंत पसायदान शिकवलेलं आहे, म्हणून मी तुम्ही त्याचे प्रमुख आहात म्हणून विचारतो. त्यांनी सांगितलं, महाराज पसायदान म्हणजे पसा दिलं जातं त्याला पसायदान म्हणतात. मी म्हणलं वा वा, मरावून तुमच्या पोटी जन्माला यावा. असे विद्वान माणसं आमच्या देशाला जर लाभले तर किती फार चांगली गोष्ट आहे. असे पसा दिलेलं ते दान असतं. असा हा फसाच बोलला महाराज, असे ते. हो, त्याच्याकरता कृपा व्हावी लागते. कृपा. मी आपल्याला खूप बोलू शकेल महाराज, पण मला बोलून व्यर्थ वेळ तुमचा घ्यायचा नाहीये. कारण संत वाङ्मय कळण्याकरता संत कृपा झाली तरच हो कळत असतं. म्हणून त्याच्यातले वेगळ्या पद्धतीचा अर्थ ठेवलेला असतो. हो, तुमच्या गावाला येत असताना मी एक जणाला विचारलं, मी हिसवनला कसं जाऊ? त्यांनी सांगितलं, समोरचं वडाचं झाड दिसतंय, त्या झाडावरून पुढं नीट जा. पुढे गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला एक शाळा लागल. बर, त्याच्या पुढे गेलं की उजव्या बाजूला एक गोडाऊन लागल, आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर एक टेकाड लागल, आणि त्या टेकाडाच्या खाली गेलात कीच तुम्हाला हिसवण लागल. मी आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, ते माणसाने लक्षात घेतलं का ते काय बोलले ते? हो, त्यांनी सांगितलं, वडाच्या झाडावर नीट जा म्हणजे आपली गाडी वडाच्या झाडावर चढव, हळूच खाली उतरव, दुखापत होता कामा नये, तुला बी मला बी जरा जपून वरी चढव, आणि खाली उतरव. पुढे गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला एक शाळा येऊन आपल्या गाडीला अशी कटकन लागल, आपली गाडी चेमटन. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला येऊन एक गोडाऊन खानकुनी लागल, आणि दोन्हीकडून गाडी चेमटन. जरा ध्यानात ठेव. आणि पुढे गेल्याच्या नंतर खालून एक टेकाड लागल, आपली गाडी अशी वरी उचलन, आणि त्याच्या पुढे लावण्यात गेलं की 1.5 फूट उकरीत बस, तिथंच हिसवण लागल. अरे तसा अर्थ नाही. हो, वडाच्या झाडावर नीट जा म्हणजे वडाच्या झाडावर चढायचं नाही, तर वडाच्या झाडाच्या जवळ असलेल्या रस्त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही, पण त्या रस्त्याचं आगाऊ ग्रहण करायचं. याला अर्थाचं ज्ञान म्हणतात लक्षणावृत्तीनं. म्हणून तिथून जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यानं नीट पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला शाळा लागल. म्हणजे त्यांनी शाळा केलेली नाही, त्यांनी शाळा लागल म्हणजे तुम्हाला दिसल ती. हो, अशी लक्षणं करायची. पुढं गोडाऊन लागन म्हणजे दिसन, आणि पुढं टेकाड असं लागन म्हणजे त्या उताराच्या खाली हिसवण आहे. आणि मग ड्रायव्हरनी मला सांगितलं, आलं हिसवण आलं. आता हिसवण आलं का हिसवणवर आम्ही आलो? आणि जर हिसवण तिकडून येणाऱ्या लोकांना जर हिसवण आलं म्हणलं तर इकडचे बी लोक म्हणतात हिसवण आलं. मग आता इकडच्या लोकांकडे गेलं आणि इकडच्या लोकांकडे निम्म गेलं, खाली काय राहिलं शिल्लक? तसा अर्थ नव्हे.
म्हणून अर्थ जो असतो तो संत वाङ्मयातला अर्थ, पाण्याला तहान लागली म्हणजे काय, सुखरूप असलेल्या जीवाला सुखाचीच इच्छा निर्माण झाली आणि तो सुखरूप असलेला जीव विषयाच्या दारात भीक मागू लागला, मला थोडं सुख मिळेल का, मला थोडं सुख मिळेल का. अरे तू स्वतः सुखरूप आहेस आणि तुला सुखाची तहान लागली. नाथ महाराजांनी सांगितलं, मायेनं उलटा खेळ बनवला रे, आणि त्याच्याकरता सुखरूप असलेला जीव विषयाच्या दारात भिका मागू लागला, मला सुख मिळेल का. पाण्याला तहान लागली महाराज. आमच्या महिला संत मीराबाई यमुनेच्या काठाला बसल्या आणि तिथं एक मासा पोहत पोहत आला आणि त्या माशानं मीराबाईच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितलं, ताई मला तहान लागली, मी पाणी कुठं पिऊ. मासा कुठं राहतो नक्की माळकऱ्याला नसल माहिती, पण बाकीच्याला माहिती आहे मासा कुठं राहतो ते. मग मासा जर पाण्यात राहतो तर त्या माशानं मीराबाईला विचारलं की मला तहान लागली. आता त्या माशाला पाणीच माहित नाही महाराज, काय करावं. आणि मीराबाईला हसू आलं. पाणी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी. मोमीन प्यासी मोहे सुन आवत हासी, मोहे सुन आवत हासी, मोहे सुन आवत हो, पाणी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हसी. मीराबाईला हसू आलं आणि मीराबाईनं त्या माशाला सांगितलं की असा जर तू पोहत नीट गेलास तर तुला कधीच पाणी पिता यायचं नाही. आता मासा पाण्याशी किती अनन्य तरी माशाला पाणी माहित नाही महाराज, कारण मासा इतका अनन्य आहे की खूप अनन्य आहे. तुम्हाला कळण्यासाठी मी सांगतो, मासा जिवंतपणात तर पाण्याशिवाय राहतच नाही. मासा पाण्यापासून वेगळा केला की लगेच मरतो. जीवन जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. त्याचा वियोग झाला की पाण्यातून मासा बाहेर काढला की मरतो. आता याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, कळणाऱ्या लोकांसाठी आणि जे आमच्या गटातले भावकीतले नाहीत त्यांच्यासाठी. मासा पाण्यात तर राहतोच, पण मेलेला मासा बी बाजारात विकायला आला तर बिन पाण्याचा राहत नाही, त्याला सतत शितोडा टाकावा लागतो. असा तुम्ही अजून माझं कीर्तनातलं ऐकाल, त्या गल्लीला जाऊन बघा, हो ते असा सतत शितोडा, एक छटाक दीड छटाक इकला मासा की पाण्याचा शितोडा. हो, आणि त्या पाण्याच्या शितोडाची हो गंगा अशी वाहते न त्या रस्त्यावरून, आणि महाराज लोक त्या गंगा येऊर यमुनाचं त्याच्यावरून असं उल्लंघन करतात महाराज. त्या गंगा यमुनेचं वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. पाण्याचा शिंद, बाकीची भाजी विकणाऱ्या बाईकडं पाणी नसतं सतत शिंतोडा टाकायला, पण मासे विकणाऱ्या बाईकडं पाणी असतं, घडूघटकीला पाणी टाकायला लागतं. मेलेलं प्रेत सुद्धा बिना पाण्याचं राहत नाही, इतका मासा पाण्याशी जवळ आहे. आता याच्या पुढे तुम्ही परवानगी दिली तर बोलतो. हा बोला. पक्षश्रेष्ठीचा आदेश आला. आता महाराज तुम्हाला सांगतो, बाकीचं मांस धुवायला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा माशाचं मांस धुवायला पाणी जास्त लागतं, कारण ते लाळीस मासा असतं. बाकीचं मांस शिजवायला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा माशाचं मांस शिजवायला पाणी जास्त लागतं. आणि ज्यांनी मासा खाल्ला तो जिरेपर्यंत पाणी पाणी पाणी, इतका पाणी माशाच्या जवळ आहे महाराज. हो, हे ऐकल्यावर लोक म्हणतील महाराज नवीन माळकरी झालेत काही, कारण जुना अनुभव महाराजांना दिसतोय. पण राजा हो तसं नाही. हो, आमच्या विरुद्ध गटातही आमच्या काही गटाची माणसं असतात. शहाणा पक्षकार आणि शहाणा राजकारणी त्यालाच म्हणलं जातं. सत्ताधारी पार्टीत आपलेच पाहिजेत आणि विरुद्ध पार्टीतही आपलेच पाहिजेत, तरच गट चालत असतो.
म्हणून आमचे काही तिकडं माणसं असतात ते आम्हाला सांगतात हे, आणि आम्ही ते गपचीप ऐकतो मोठं करून सांगतो. कारण आमच्या आईनं 5वीच्या दिवशीच मला माळ घातलेली महाराज, 5वीच्या दिवशी. आणि आमच्या गावाला भगवान बाबा येत असत, भगवान बाबाच्या हातानं माळ घातलेली आहे. त्याच वेळेस भगवान बाबांनी भाकीत केलेलं आहे की हा मोठा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातला मोठा कीर्तनकार होणार आहे. हे 5वीच्या दिवशी माझं भविष्य केलेलं आहे भगवान बाबांनी. म्हणून तुम्हाला गणित सांगतो महाराज, हो बाकीचं नाही, पण लोकांनी सांगितलेलं ते परोक्ष, हो हा ज्ञान तुम्हाला सांगितलं, शब्द ज्ञान सांगितलं. इतका मासा पाण्याशी जवळ असून त्याला पाणी माहित नाही, तसा देव आम्हाला जवळ असून आम्हाला माहित नाही. म्हणून नाथ महाराजांनी त्या माशाचा दृष्टांत सांगितला. त्या माशाला तहान लागली, मग आमच्या मीराबाईनं त्याला शिकवलं. संत कधी खोटं शिकवत नाहीत. त्याला सांगितलं सरळ सरळ पोहत गेल्यावर तुला पाणी पिता यायचं नाही, कारण सरळ पोहताना मासा पाणी कल्ल्यात घेतो, त्याच्यातला श्वासोच्छ्वास ऑक्सिजन घेतो आणि पाणी फेकून देतो, माशाला पाणी पिता येत नाही. पण मग मीराबाईने सांगितलं तू अशी उलटी उडी मार, पाण्याच्या बाहेरून अशी मधून उलटी उडी मार आणि त्या प्रेशरनं तोंडात पाणी जाईल. म्हणून तुम्ही पाण्याच्या कडेला बसा, संध्याकाळच्याला मासे अशा उलट्या उड्या मारतात. त्यावेळेस काही काही लोक म्हणतात काय मासे माजले हो, मासे माजत नसतात, माणसं माजत असतात. मासे पाणी पितात महाराज त्यावेळेस ते उलट्या उड्या मारून. तसं नाथ महाराजांनी सांगितलं, हो अशी उलटी उडी मार, उलटी उडी मार. नाथाच्या घरची उलटी खून आणि पाण्याशी मोठी लागली तहान. म्हणून ही गोष्ट आम्हाला नाथ महाराजांनी शिकवली आणि बिनधास्त परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आम्हाला नाथ महाराजांनी प्रतिपादन केलेला आहे. म्हणून त्या नाथ महाराजालाच विचारावं, आम्ही देवाकडे जायचंय काय करावं लागेल? विठोबा दुसरी खून केली म्हणजे पाण्याला तहान लागली, ही पहिली खून आहे. दुसरी खून सांगितली आत घागर बाहेर पाणी. आता एकच तेवढाच दृष्टांत एकच मिनिटामध्ये सांगतो. हो, एक पाण्याचा हौद पाण्यानं भरलेला आहे आणि रिकामी घागर, लक्षपूर्वक ऐका, रिकामी घागर त्या पाण्यामध्ये बुडवली आणि बुडवल्याच्या नंतर त्या घागरीत पाणी गेलं. घागरीत पाणी गेल्याच्या नंतर त्या घागरीच्या मध्ये बी पाणी आहे, घागरीच्या बाहेरही पाणी आहे, घागरीच्या खालूनही पाणी आहे आणि घागरीच्या वरूनही पाणी आहे. पण मध्ये घागरीत गेलेल्या पाण्याला बाहेरच्या पाण्याला मिळण्याची इच्छा झाली. काय करावं लागल? बोला. पुढं बसलेले पुन्हा लक्षपूर्वक ऐका. रिकामी घागर भरलेल्या पाण्यानं भरलेल्या हौदामध्ये बुडवली. आता त्या घागरीत पाणी गेलं आणि ती घागर मोकळी सोडून दिल्याच्या नंतर घागरीच्या खालून पाणी, घागरीच्या वरून पाणी आहे, घागरीच्या चौकून पाणी आहे, मध्ये पाणी, बाहेर पाणी आहे. आता घागरीच्या मधल्या पाण्याला बाहेरच्या पाण्याला भेटण्याची इच्छा झाली. काय करावं लागल? काय करावं लागल? हा, शाबास. त्यांनी सांगितलं 100% मार्क, एक बी कमी करीत नाही. घागर उलटी करावी लागेल. घागर उलटी केली की पाण्याला पाणी गेले मिळून. नाथ महाराज म्हणतात आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळून. हो, आत घागर म्हणजे देहाला घागर म्हटलेलं आहे महाराज. आणि या घागरीमध्ये कुटस्थ चैतन्य आहे आणि बाहेरचं आहे ते ब्रह्म चैतन्य आहे. आत हरी बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले, हरिने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले.
आतमध्ये कुटस्थ चैतन्य, बाहेर आहे ब्रह्म चैतन्य. तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून आता त्या घागरीतल्या कुटस्थ चैतन्याला, ब्रह्म चैतन्याला मिळण्याची इच्छा झाली. काय करावे लागेल? घागर उलटी करावी लागेल. एवढं केलं की काम भागलं. काही अवघड नाही, फक्त घागर उलटी केली. हो, घट घागर. आता देहाला घागर म्हणतेत, घट म्हणतेत, गाडगं म्हणतेत. म्हणून जन्मल्यापासून आपल्या बरोबर गाडगं असतं. लग्नामध्ये बी पूर्वीच्या काळात नवरा नवरीच्या त्या बहुल्यावरती इकडून 5 गाडगे आणि इकडून 5 गाडगे ठेवायचे. आता बहुलं राहिलं नाही, ते बऱ्याच लोकांना बहुलं, त्याच्यामुळे ते आता बहुलं राहिलं नाही कुठल्या प्रकारचं. पण ते 5 गाडगे असायचे. हो, त्याला ओवी म्हणायचे. ओवी अशी गाडगे असायचे. ते त्याचं शास्त्र आहे. आता हे सगळं शास्त्र सांगत बसत नाही मी तुम्हाला, कारण तुम्हाला पुन्हा जुन्या आपल्या लग्नातलं आठवण होईल म्हणून त्याच्याकरता मी जुनी आठवण काढत नाही, दुखाच्या खापल्या काढत नाही तुमच्या अशा. कारण असं म्हणून गाडगे असायचे. पुन्हा वारले असायचे. मध्ये चौरंगावर नवरदेव बसवायचा आणि 4 गाडगे ठेवायचे. त्याच्यात हळदीचं कुंकाचं पाणी टाकून त्याच्यात त्या नवरदेवाला पुन्हा ते वारले असायचे. वारले म्हणजे तिथून पुढे त्यांनी समजायचं बायको सोडून मला सगळे वारले. हो, माय बाप भाऊ सगळे वारले, असं ते वारल्याचा अर्थ असायचा ते खूप. आणि मग लग्नामध्ये गाडगे असायचे. मग पुन्हा तिथून पुढं संक्रांतीच्या टाइमला बी बायको नवऱ्याच्या नावाचे 5 गाडगे घेते. तुमच्याकडे घेते का? म्हणजे तुमच्याकडे लग्न होता समजा, मग 5 गाडगे घेती. आणि महाराज आमच्या माता भगिनी हो भोळ्या भावड्यात म्हणून आपलं चाललंय महाराज. ती 5 गाडगे घेतीन, त्या गाडग्यामध्ये रानमेवा टाकती, ऊसाच्या चिवट्या, कारण मालकातन तिच्यात गोडी राहावी म्हणून. हो, पुन्हा हरभऱ्याचे घाटे, घाट्यात कंपनी येऊ नये म्हणून. बोराच्या आटुळ्या, मालक आंबट होऊ नयेत म्हणून. पुन्हा गाजर, या रताळ्याच्या नावचे गाजरच असतात ना, रताळ्याच आहे ना, त्याला काय गाजर कळतात असे. ते गाजर, ज्वारीचा हुरडा, गव्हाच्या वंब्या त्या हो गाडग्यात टाकायच्या आणि ते देवाला व्हायचं. आणि ह्या गुबाड्या गाडग्याला आयुष्य मागायचं. आता बऱ्याचशा गुबाड्या गाडग्याला कळत नाही ते आपल्या नावाचे गाडगे आहेत म्हणून मागायचं. असा खेळ चाललेला आहे. आमच्या माता भगिनी महाराज वर्षातून 2दा रिझर्वेशन करतात. एकदा संक्रांतीच्या टाइमला गाडगं घेऊन जाऊन नवऱ्याला आयुष्य मागतात, आणि एकदा वड सावित्री पौर्णिमेच्या टाइमला जाऊन वडाकडे जाऊन हो वडाच्या पुढं बसणार, त्याला येडा घालणार, त्याला दोऱ्यानं गुंडाळणार, वचनात बांधून घेणार, त्याच्या पुढं आंबा खारीक वाटी सुपारी ठेवणार आणि डोळे झाकून त्या वडाला प्रार्थना करणार, वडा पाव. तुम्हाला वाटलं वडापाव मागती काय किती असे? वडापाव नाही, वडाला पावन होण्याची प्रक्रिया आहे महाराज. मालकाच्या नावाचं ते गाडगं असतं. सर्वा घटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्त्रश्मी हे गाडगं आहे. आणि या गाडग्याला ती आयुष्य मागते म्हणून हे घट आहे. घट आत घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी गेले मिळोनी. तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून पाण्याला पाणी मिळतं. जीव चैतन्य ईश्वर चैतन्याला मिळत असतो. पाण्याला पाणी मिळतं. हो, कारण पावसाचं पडलेलं पाणी सागराला जातं महाराज, कारण पाण्याला पाणी मिळतं. खालारा धावे पाणी हा वैज्ञानिक भाग आमच्या साधू संतांनी प्रतिपादन केलेला आहे. प्रेम प्रेमाकडे जातं, पैसा पैशाकडे जातो आणि पाणी पाण्याकडे जातं. या सगळ्या गोष्टी या निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहेत. म्हणून पाण्याला पाणी गेले मिळोनी. जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य या दोन्हीचं मिळन होणं म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर नाथ महाराजांनी देवाच्या घरी जाण्याची आणि देव ओळखण्याची प्रक्रिया आपल्याला प्रतिपादन केली. म्हणून नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान. झालेली सेवा श्री गुरुजींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या, उपस्थित सर्व महाराज मंडळींच्या आणि सर्व देणगीदाराच्या आणि गावातल्या कारभारी मंडळीच्या आयुष्याची मागणी करता मी हे कीर्तनाची सेवा त्यांना समर्पित करतो. आणि भगवान परमात्म्याला उदंड आयुष्य तुम्हाला लाभावं आणि पुढच्या पुन्हा सप्ताहासाठी तुम्ही तत्पर होऊन शतकाकडे तुमची वाटचाल व्हावी अशी प्रार्थना करतो. आणि आमच्या प्रभाकर महाराजाला ही उदंड आयुष्य मिळावं. माझ्या पाठीशी टाळकरी म्हणून माझे बंधू उभे आहेत. खरे भाऊ तर ते आहेत महाराज, हे का नाही? ते भाऊ आहेत महाराज. म्हणून तर प्राच्या बाबतीत
कीर्तनकाराची पाठराखण करणारे ते भाऊ आहेत आणि ते बी प्रॉपर्टीचा हिस्सा न मागता भाऊ आहेत महाराज. पण जगातले खरे भाऊ आहेत, गाणारे आणि वाजवणारे. त्यांनी मला सहकार्य केलं आणि बसणाऱ्या माणसांनी सुद्धा वेळोवेळी मला झोपणाऱ्या माणसांनी बी सहकार्य केलं की महाराज तुमचं खरंय 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 अशा शब्दाला दाद दिला. म्हणून तुम्हालाही उदंडाविष्य मिळावं आणि पुढच्या कीर्तनासाठी तुम्ही झोपण्याकरता तत्पर राहावं एवढी प्रार्थना परमात्म्याच्या चरणी करायची महाराज. किती लोक तत्पर आहेत महाराज. काही त्यांच्या ताकदीनं पापण्या उचलीत येत पण नाहीत उचलत. त्यांच्या कितीतरी चपात्या बुंदी ही पडलेली ना पापण्यावर म्हणून काही तर खांदा लावलं असं दात खाऊन उचलीत येत पण नाही उचलत पापण्या महाराज. त्याला ते तरी काय करते बिचारे, त्यांचा दोष नाही येतो. हो आता हे असं होतच असतं महाराज. खऱ्या अर्थानं पाहिलं तर तरी मधून मी फवारा मारला म्हणून बरं झालं. हो काही रोप टावकारले ना तितक्यामुळं. हो पण फवाऱ्यापुरतेच असे करायचे आणि फवाऱ्यावाला निघून गेलं की पुन्हा फवाऱ्यानं फरक पडतो पण एवढाही बी फरक पडत नाही. म्हणून काही फवाऱ्यानं कापस अजून बी काही कापस महाराज मवा पाळलेले झाड आहेत. हो अजून बी हो काहीचा चिकटाच गेला नाही मवाच गेला नाही. हो काही ह्याच्यातून कापूस बाहेर आला नकटीतून पण पाऊस कमी पडल्यामुळे नुसत्या लेंड्या येईल उतार. पुढच्या वर्षाला पुन्हा एकदा आपण कापसाचं पीक घेऊ. काळजी करायचं काम नाही कुठल्या गोष्टीचं छान पैकी. आणि तुम्ही मला सहकार्य करायचं झोपण्याकरता. हो आणि मला तर कधी वाटतं महाराज झोपलेली माणसं मला फार आवडतात महाराज. कारण माझ्या जीवाची माणसं तेवढेच आहेत कारण माझ्या शब्दाला दाद देतात ना. खरंय म्हणून ते जीवाची माणसं आहेत. आणि आईचं असं असतं महाराज लेकरू झोपी गेलं तरच आईला काम करता येतं. तसे काही माणसं झोपले तरच मला कीर्तन करता येतं. म्हणून ते झोपावेत असं मला वाटतं आणि नाही झोपले तर वाटतं त्याला पाळणं म्हणावा आणि झोपी घालावं. ती आई जशी झोपी घालते तसं मला वाटतं पाळणा म्हणावा. हो पहिल्या दिवशी जन्मले बाळ, दुसऱ्या दिवशी त्यांनी खाल्ले रताळ, तिसऱ्या दिवशी ते हागलं पातळ जो बाळा रे जो. 16 कडव्याचा पाळणा आहे बर का. हो पण इथं कुणीच थांबायचं नाही. हो लेकरं मला वाटलं झोपतेन पाळण्यानं पण उठले राव असे. आणि आता आनंद वाटला लेकरं उठल्यामुळं छानच वाटलं महाराज असं. हो असा सुंदर तऱ्हेचा विषय आहे. हो पाण्याला तहान कशी लागली. हो पुन्हा अजून शेतकऱ्यानं शेत कसं पेरलं, राखणदारानं कसं गिळलं, वळचणीचं पाणी आड्याला कसं गेलं, बकऱ्या पुढं देव कसा कापला. आणि असा हा उलटा मार्ग समजणारा गुरुचा बेटा लागतो महाराज. व्यवहारात ज्याचा बाप मोठा त्याचा मुलगा मोठा, तसं परमार्थामध्ये ज्याचा गुरु मोठा त्याचा शिष्य मोठा. म्हणून त्याच्याकरता जो जाणे तो गुरुचा बेटा. जाणे म्हणजे ओळखणं नाही, अंगावर बांधणं आणि अंगावर बांधून समाजामध्ये वागून दाखवणं त्याला जाणणं म्हणतात महाराज. हो अभंगाचा तर अर्थ कुणी बी सांगल त्यात काय नवल आहे. पण अंगावरती बांधून समाजाच्या पुढे तितक्या नम्रतेनं वाकून जो सांगतो आणि राहतो वागून दाखवतो त्याला खऱ्या गुरुचा बेटा म्हणलेले आहे. आणि असं आमच्या नाथ महाराजांनी शेवटच्या चरणात एक जनार्दनी मार्ग हा उलटा, 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 जनार्दनी मार्ग हा उलटा,
पाण्या